गुंड निलेश घायवळवर आणखी एक मकोका दाखल करण्यात आलाय। तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याच्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे निलेश घायवळच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते। निलेश घायवळच्या अडचणींमध्ये वाढ होतीये। कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याबाबत आता हे प्रकरण कोथरूड पोलीस ठाण्यात गेलेले आहे आणि त्यामुळेच गुंड निलेश घायवळवर आणखी एक मकोका लावण्यात आलाय। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, खरं तर पुण्यातली गुन्हेगारीची परिस्थिती आता सर्वांनाच ठाऊक आहे आणि त्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक मकोका लावण्यात आलाय। खरं तर आपण बघितलं तर 18 सप्टेंबर रोजी कोथरूड परिसरामध्ये 2 हल्ले झाले होते। एकावर कोयत्याने हल्ला केला होता तर दुसरीकडे गोळीबार झाला होता। या प्रकरणामध्ये जे हल्लेखोर होते हे घायवळ टोळीतले सदस्य होते। त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास करून त्या आरोपींना ताब्यात घेतले। मात्र ज्या टोळीतले हे सदस्य आहेत त्या टोळी सदस्यावर आता पुन्हा एकदा मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निलेश घायवळ या टोळीतील जे आरोपी होते त्यांना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी ती टोळीच पूर्णपणे ताब्यात घेतलेली आहे। त्या टोळीचे मुख्य आवळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। त्याच अनुषंगाने आता निलेश घायवळ आणखीन एक मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू आहेत की पुणे परिसरामध्ये ज्या प्रकारे गुन्हेगारी वाढलेली आहे त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता थेट गँगस्टर आहेत त्यांच्या टोळीवरच आता कारवाई करण्याची सुरुवात पुणे पोलिसांनी केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आता निलेश घायवळ आता दुसरा आणखीन एक मकोका अंतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। एवढंच नाही तर अनेक ज्या टोळ्या आहेत त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे कारवाई करण्यात असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे की सुरुवात झालेली आहे। ज्या प्रकारे निलेश घायवळच्या टोळीने पुण्यामध्ये थैमान घातलं होतं त्याच धर्तीवर आता पुणे पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच त्याच्यामुळे निलेश घायवळवर आणखी एक मकोका लावल्याची माहिती निलेश खरमरे आपल्याला देत होते। धन्यवाद निलेश दिलेल्या या माहितीबद्दल।